नमस्कार, प्राजक्ताच फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी आज आपण बघणार आहोत शेवेची खीर. तर घरच्या घरी कोणत्याही प्रकारचं कंडेन्स मिल्क किंवा थिकनर न वापरता आज आपण ही शेवेची खीर बघणार आहोत. कशी करायची ती. तर हे सर्व साहित्य आहे. तर कृतीकडे आपण वळूया. एका पातेल्यामध्ये आपण साजूक तूप घेऊया. साजूक तूप जरा गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण शेव जी आहे ती घालून घेऊया. शेव जी आहे ती नॉन रोस्टेड आहे. त्याची भाजलेली नाही आहे. बरमासली शेवेचं थोडीशी जे थिक मीडियम थिक जी शेव असते ती मी घेतलेली आहे. तर ती आपण आपण ह्याच्यामध्ये मध्यम आचेवरती जी आहे ती भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं ही भाजून झाली, की ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी काजू आणि बदाम ह्याच्यात घालून घेणार आहे. हे भाजत असतानाच आपल्याला पाणी एका साइडला गरम करून घ्यायचे आहे आणि एका साइडला आपल्याला एका टोपामध्ये दूध गरम करून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये. जेणेकरून जशी-जशी ही भाजत जाते आपल्याला ह्याच्यात पाणी आणि दूध ॲड करावं लागतं. तर आता तुम्ही बघू शकता मी सुका मेवा घालून व्यवस्थित भाजून घेतली आहे. एक छान असा ब्राउन असा हलकासा रंग आलेला आहे. तर आता हे असं भाजून झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. गरम पाणी ह्याच्यासाठी घालून घ्यायचं आहे, की त्याच्यामुळे जी शेव आहे ती व्यवस्थित पाणी पूर्ण शिजून घेते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ती अशी घट्ट अशी खूप होत नाही. त्याला एक छान असे खिरीचं एक टेक्स्चर क्रीमी राहतं. म्हणून आपण भरपूर पाणी घालून किमान 2 ते 3 पट पाणी घालून आपल्याला झाकण घालून ही जी आहे ती शेव आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी थोडंफार केशर घातला आहे. त्याच्याने एक एक चांगला रंग पण येतो खिरीला आणि खूप छान असा फ्लेवर सुद्धा येतो. तर तुम्ही ही अशा घालू शकता. नसेल तर तुम्ही अव्हॉइडही करू शकता. काहीच हरकत नाही आहे. तरीही खीर खूपच छान होते. बघू शकता मी एक 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित जी आहे ती शेव ह्याच्यामध्ये भाजून शिजवून घेतली आहे पाण्यामध्ये. छान असं मस्त सगळं पाणी जे आहे ते ॲब्सॉर्ब झालेलं आहे. आत्ता ह्याच्यामध्ये जे आहे आपण तापवलेलं दूध घालून घेऊया आणि दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे म्हणजे दूध जे आहे ते थोडंसं एक्स्ट्राच घालून घेऊया. जेणेकरून काय होतं थोड्या वेळाने कालांतराने हलकी-हलकी थिक होत जाते. पण दूध जर असेल जास्त तर त्याचे जे टेक्स्चर आहे ते थोडंसं क्रीमी साइडला जातं. तर तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये साखर घातली आहे चवीप्रमाणे. तुम्हाला जितका गोड हवा असेल तितकं मी मेजरमेंट देईनच, पण तुम्हाला तुमच्या गोडी प्रमाणे तुम्ही साखर ह्याच्यामध्ये घालू शकता. आता ह्याला एक थोडीशी उकळ आली, की ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. वेलची पूडने खूप छान असा फ्लेवर येतो खिरीला आणि ही एक आपण अजून एक 8 ते 9 मिनिटं उकळून घेऊया मध्यम आचेवरती, की आपली जी खीर जी आहे थोडीशी थंड करून तुम्ही खाऊ शकता, सर्व्ह करू शकता, नैवेद्यासाठी दाखवू शकता. अत्यंत सुंदर आणि टेस्टी अशी ही खीर होते दाटसर. कोणताही कंडेन्स मिल्क न वापरता आपण केली आहे. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.